श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1048। सरळी ही नामे उच्चारावी सदा, हरिबा गोविंदा रामकृष्ण। पुण्य पर्वकाळ तीर्थेई सकळ, कथा सिंधू जळ नाऊ येती। अवघेची लाभ बैसली या घरा, येती भाव धरा एके ठाई। शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हैसी, कामधेनू तैसी नवे एक। तुका म्हणे सुखे पाविजे अनंता, हे वर्म जाणता सुलभची। 1048। हरी गोविंदा रामकृष्णा ही सरळ नामे सदा सर्व काळ उच्चारावीत। सर्व तीर्थे पुण्यकाळ पर्वकाळ या हरिकथा सागरात स्नान करण्यासाठी येतात। एका नामाच्या ठाई भाव धरावा, मग घर बसल्या सगळे लाभ चालत येतात। दूध मिळवण्यासाठी शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांची सेवा करावी लागते, पण हरिनाम घ्या कामधेनूची सेवा करावी लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरणाचे सोपे रहस्य जाणल्यावर तुम्हाला सुलभपणे अनंताची प्राप्ती होते। अभंग 1049। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वजे अच्युत सर्व काळ। तयाच्या चिंतने सरतरतील दोषी, जळतील रासी पातकांच्या। देव इच्छी रजचरणीच्या मती माती, धावत चालती मागे मागे। काय त्या उरले वेगळे आनिक, वैकुंठ नायक जया कंठी। तुका म्हणे देवभक्तांचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा। ती वाणी पुण्यवंत आहे, तो देव पवित्र आहे, तो जो सदा सर्व काळ अच्युताच्या नाम घेत असतो। अशा वैष्णवांच्या स्मरणाने दोषी उद्धरतील, पापाच्या राशी जळून जातील। अशा वैष्णवांचे पवित्र चरणरज आपल्याला मिळावे म्हणून देव त्यांच्या मागे मागे धावतात। वैकुंठ नायकाचे नाम ज्याच्या कंठात आहे, त्याचे देवाशी वेगळेपण उरले काय। गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमाने सरस्वती प्रवाह गुप्त असतो, त्याप्रमाणे भक्त भगवंत आणि नाम या त्रिवेणी संगमात नामाचा प्रवाह गुप्त असतो। 1050। पापताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची। ऐसे बळ नाही आनिकांचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत। चरणींचे रजवंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा। भवतरावया उत्तम हे नाव, भिजोने दीपाव हात काही। तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे। या हरिदासाची भेट झाल्यावर अंगीचे पाप त्रिविध ताप दैन्य क्षणात नाश पावते। या जगात तपे दान व्रते यासारखी आत्मकल्याण साधणारी अनेक साधने आहेत, पण त्याच्यामध्ये हरिदासांच्या सामर्थ्यासारखे सामर्थ्य नाही। जे लोक देवाच्या नामघोषाचा घोष करीत आनंदाने कीर्तन करीत नाचतात, त्यांच्या पायाची धूळ प्रत्यक्ष भगवान शंकर आदराने मस्तकावर धारण करतो। ही वैष्णव रूपी नौका भवसमुद्र तरुण जाण्यासाठी उत्तम साधन आहे। हिच्या आधाराने हातपाय ओले होणार नाहीत। तुकाराम महाराज म्हणतात, या वैष्णवांचे चरण पाहिल्यावर सर्व तापत्रय नष्ट झाले आणि मन समाधान पावले। 1051। येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा। आम्ही भूमीवरी एक दैवाचे, निदान हे वाचे सापडले। तरतील कुळे दोन्ही उभयंता, गाता ऐकता सुखरूप। नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी। तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हा हृदयात। आम्ही हरिदास सर्व काळ निर्मळ पवित्र हरिकथा करू आणि याच ब्रह्मलोक्य बोधाने राहू। भूमीवर आम्ही भाग्यवंत आहोत। आमच्या वाणीला विठ्ठल हा महाठेवा सापडला आहे। ही हरिकथा जे कोणी गातील ऐकतील, त्यांची माता पित्यांची दोन्ही कुळे उद्धरून जातील व ते सुखी होतील। या बोधात हरिहरी हा मंत्र चलणार नाही, स्थिर आहे। यासाठी भक्ताची जात कुळ सांगावे लागत नाही। नामस्मरणासाठी काळ वेळेचे भान किंवा विचार करण्याचे कारण नाही। तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल माझे विश्रांती स्थान आहे, मी त्याला मोठ्या अट्टहासाने आपल्या हृदयात साठवेन। 1052। बहुता जन्मींचे संचित, सबळ होय जरी बहुत।
तरीची होय हरिभक्त कृपावंत मानसी म्हणवी म्हणिया रातयाचा दास आपल्या दासांचा अनुसरले वाचा काया मने विठ्ठली असे भूतदया मानसी अवघा देखे ऋषिकेशी जीवेन विसंबे त्यासी मागे मागे हिंडतसे तुका म्हणे निर्विकार शरणागता वज्रपंजर जय जय अनुसरले नर तया जन्म चुकले 1052 अनंत जन्मांचे पुष्कळ संचित गाठीची असेल तर मनात सर्वांविषयी प्रेम भावना निर्माण होऊन तोच हरिभक्त होईल. जे काया वाचा मनाने विठ्ठलाला शरण गेले त्यांचा दास होऊन तो राहतो. ते जे जे म्हणतील ते ते करतो. जे भूतमात्राच्या ठिकाणी ऋषिकेशला पाहतो त्याला देव क्षणभरही विसरत नाही, त्याच्या मागे मागे चालतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे विठ्ठलाला शरण गेले त्यांच्या रक्षणासाठी देव वज्राचा पिंजरा झाले. जे कोणी नर त्याला अनुसरतात त्यांचे जन्म मरण चुकते. 1053 तारू लागले बंदरी चंद्रभागेची तिरी लुटा लुटा संतजन अमुपहे रासी धन ज्याला हरिनामाचा तारा सीड लागले फरारा तुका जवळी हमाल भार चालवी विठ्ठल. चंद्रभागेच्या तीराला पंढरी नगरी येथे विठ्ठल रूपी जहाज लागले आहे. संतांनो, भाविकांनो, विठ्ठल कृपारूपी धनाच्या अपार राशी या जहाजात आहे, त्या तुम्ही लुटून न्या असे वारंवार आवर्जून सांगत आहे. या जहाजाला भक्ती मार्गात मार्गदर्शन करणारा हरिनामाचा तारा मिळाला आहे. अनुकूल अशा वाऱ्यामुळे देवाच्या नामाचे शीड फडफडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या ठिकाणी हमाल होऊन विठ्ठल रूपी मालाचे ओझे वाहतो. 1054 आळविन स्वरे कैशा मधुरा उत्तरे एओ एओ पांडुरंगे प्रेम बाणा मज देगे पसरुणी चोंची वचने ही करुणेची तुका म्हणे बळी आम्ही लढी वाळे आळी. 1054 देवा, मधुर वचनांनी करुण स्वरांनी मी तुला आळवीन. ते असे, हे पांडुरंगा, ये लवकर धावून ये, मला प्रेम पाहना दे. पक्षिणीची कोवळी पिल्ले भूक लागली की ती आईला चोची पसरून साद घालतात, तशी ही करुणा वचने आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठाई माऊलीची लाडकी लेकरे असा हट्ट पुरवून घेऊन बळवंत झालो आहोत. 1055 सकळिकांचे समाधान नवे देखल्या वांचून रूप दाखवी रे आता सहस्रभुजांच्या मंडिता शंखचक्र पद्मगदा गरुडा सहित ये गोविंदा तुका म्हणे काना भूक लागली नयना. देवा, तुम्हाला पाहिल्याशिवाय माझ्या सर्व इंद्रियांचे समाधान होत नाही, त्यासाठी सहस्रभुजांनी विराजित असलेले सुंदर असणारे रूप मला दाखवा. तुम्ही शंख चक्र गदा पद्म धारण केलेल्या चतुर्भुज रूपात आणि गरुडावर बसून माझ्यासाठी धावून यावे. तुकाराम महाराज म्हणतात, कान्हा, तुझ्या दर्शनाची भूक माझ्या नेत्रांना लागली आहे. 1056 पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपोवानी ब्रह्मांड नायका विश्वजनांच्या पाळका जीवींची या जीवा तुका म्हणे देवदेवा. हे देवा, तू दीनजनांचा उद्धार करता आणि इंद्रियांच्या अधीन असणाऱ्याचा मुक्तिदाता आहेस, म्हणून तुला पतित पावन दीनानाथ म्हणता. म्हणून तुझे रूप माझ्या मनी मानसी आणि नामवाणीमध्ये सतत राहो. तुम्ही ब्रह्मांडाचे स्वामी, विश्वातील सर्व जीवाचे रक्षण करते आहात. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व जीवाचे आणि देवामध्ये श्रेष्ठ देव आहात. 1057 करी हेची काम मना जपे राम राम लाग हाची छंद मना गोविंद गोविंद तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. हे मना, तू दुसरे काही करू नको, फक्त एकच काम कर, राम राम असा जप कर. तुला गोविंद गोविंद याची आवड लागावी, छंद लागावा. तुकाराम महाराज म्हणतात, मी दीन आहे म्हणून मला राम नामाचा जप हीच भिक्षा घाल. 1058 आपुलिया लाजा धावे भक्तांची या काजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत गात आगात निवारी छाया पितांबर करी
उभा कर कटी, तुका म्हणे याजसाठी. आपले नाम महात्म्य असत्य होऊ नये यासाठी दीनानाथ भक्तांचे कोणतेही काम करण्यासाठी धावून जातो, कारण त्याने धारण केलेले नाम सार्थ करण्यासाठी होय. भक्तांवरील संकटाचे आघात निवारण करतो, त्याच्यावर आपल्या बरजरी पितांबराची छाया करतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त कार्यासाठी सदैव तत्पर सावध असावे, म्हणून तो कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. 1059. साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत, एसियासी शरण जावे, शक्ती जीवेन वंची, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, तुका म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरियेला. आपल्या भक्ताच्या कार्यपूर्ततेसाठी काहीही करण्याची लाज बाळगीत नाही, मनापासून प्रयास करतो, त्याची फसवणूक करीत नाही. अशा देवाला शरण जावे, ज्याने महाभारतातील भारतीय युद्धात भीष्माची प्रतिज्ञा खरी केली आणि अर्जुनाचे भीष्माच्या बाणापासून संरक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेतले, याची साक्ष माझ्याजवळ आहे, म्हणून मी त्या देवाला चित्तात धरले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1060. देनू चरे वनांतरी, चित्तवाळ कापे घरी, तैसे करी ओ माझे आई, ठाव देऊनी राखे पायी, काढिता तळमळी, जीवना बाहेरी मासोळी, तुका म्हणे कुडी, जीवा प्राणांची आवडी. 1060. गाय जरी वनात चरत असली तरी तिचे चित्त घरी असलेल्या वासराकडे असते. त्याप्रमाणे हे विठू माऊली, तू मला तुझ्या पायाजवळ घेऊन माझे रक्षण कर. पाण्याबाहेर काढलेली मासोळी तडफडत करते, तशी तुझ्या विरहाने माझी स्थिती झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला जीव प्राणाची आवड आहे, देहाला जीव प्राणाची आवड आहे, पण जर डोळ्यांना तुझे दर्शन होणार नसेल तर मला जीवाची पर्वा नाही. 1061. हरिजनाची कोणान घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्यांचे, रूपा येऊनिया धरी अवतार, भक्ता अवय कर खळा कष्ट, दुर्वासा छळू आला अंबऋषी, सुदर्शन त्यासी जाळीत फिरे, द्रौपदीच्या क्षोभे कौरवांची शांती, होऊनी श्रीपती साय केली, नसायची बब्रू बांडवा, पारिका दुराविला सखा बळीभद्र, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्रा. 1061. आपल्या भक्ताची टिंगल, निंदा, त्यांचा छळ या गोष्टी कोणी करू नये. देवाला ते सहन होत नाही. तो सगुण साकार रूप घेऊन आपल्या भक्ताला संरक्षण आणि त्याच्या शत्रूला शासन करतो. दुर्वास अंबऋषींना दृष्ट हेतूने छळायला गेले तेव्हा देवाने त्यांच्या मागे सुदर्शन चक्र फिरत पाठवले, त्यामुळे दुर्वासांना त्रास झाला. कौरवांनी द्रौपदीची विटंबना केली, द्रौपदीचा क्षोभ झाला, तेव्हा देवांनी पांडवांना कौरवांच्या विरुद्ध युद्धात सहाय्य करून त्यांचा नाश करविला. पांडवांच्या विरुद्ध असलेल्या त्रिकांड्या भब्रू भगवंताला सहन होत नव्हता. दुर्योधनाचा जीवलाग मित्र पण पांडवांचा विरोधी म्हणून असलेले आपले वडील बंधू बलराम दादा युद्धात कौरवांना सहाय्य करतील म्हणून त्यांना प्रेरणा देऊन तीर्थयात्रेला पाठवले. अश्वत्थामाने कपटाने रात्री पांडवांच्या शिबिरावर हल्ला करून पांडवांचे 5 पुत्र मारले. तेव्हा भगवंताने त्याच्या मस्तकावरील मणी काढून घेऊन त्या जागेला सतत दुर्गंध येऊन त्रास होईल असे केले. या उदाहरणावरून कोणी हरिभक्तांना त्रास देऊ नये असे तुकाराम महाराज म्हणतात. 1062. जासी आवडी हरिनामाची, तोची एक बहुसूची, जपे हरिनाम बीज, तोची वर्णा माझी द्विज, तुका म्हणे वर्णधर्म, अवघे आहे समब्रह्म. 1062. ज्याला हरिनामाची आवड गोडी आहे तो सर्वात पवित्र आहे. वेदाचे बीज असे हरिनाम जो सतत जपतो तो शुद्ध द्विज समजावा. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व वर्णधर्म एका ब्रह्म समान आहेत. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.